झी 24 तास एक पाऊल पुढे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेला स्वच्छ आणि सुंदर बदलापूर शहर हवंय, पण त्यासाठी जी मेहनत नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यायला हवी ती घेतली जात नाहीये। उलट भलत्याच कामात मेहनत घेऊन घोळ घालण्यात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त आहेत। घनकचरा व्यवस्थापन शुल्कात पालिकेनं वाढ केली, पण त्यामुळे शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यापेक्षा ठेकेदारांच्याच तुंबड्या भरल्या जात आहेत। अखेर इथल्या नागरिकांवरच्या अन्यायाविरोधात संभाजी शिंदे यांनी आवाज उठवला। पालिका प्रशासनाला पैसा लाटायचा असला की मग अधिकारी आणि कर्मचारी भन्नाट कल्पना लढवतात आणि आपलं उखळ पांढरं करून घेतात। कुळगाव बदलापूर नगरपालिकेतही असाच प्रकार घडला। कुळगाव बदलापूर नगरपालिकेनं सप्टेंबर 2012च्या आदेशान्वये नागरिकांच्या मालमत्ता करात घनकचरा व्यवस्थापन शुल्काचा समावेश केला। अल्प उत्पन्न गटाच्या मालमत्ता करात 360 रुपये, उच्च उत्पन्न गटाच्या मालमत्ता 600 तर व्यावसायिक आस्थापनांच्या मालमत्ता करात 720 रुपयांची वाढ केली। ऑक्टोबर 2012 पासून ही नवी कर वाढ लागू करण्यात आली आणि नोव्हेंबर 2006च्या शासन निर्णयानुसार याची आकारणी करण्यात आली। 2012 ते 13 या वर्षांच्या मालमत्ता करात या शुल्काच्या 6 महिन्यांची आकारणी करण्यात आली। तशी कराच्या बिलामध्ये मालमत्ता धारकांना नोटीसही पाठवण्यात आली। कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं 2006च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारण्यासंदर्भात उपविधी तयार करण्याचा ठराव जून 2009च्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता। स्थानिक साप्ताहिकांमध्येही याबाबतची जाहिरात नगर परिषदेनं प्रसिद्ध केली होती। यावर एकही सूचना किंवा हरकत आली नसल्यानं नगर परिषद प्रशासनानं सांगितलं आणि म्हणूनच हा उपविधी ठराव कलम 322 अन्वये नगर परिषदेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला। त्यानंतर त्यात काही दुरुस्त्या करण्यात आल्या। ऑगस्ट 2012ला सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार 24 ऑक्टोबर 2012च्या एका वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। प्रारूप उपविधी मसुद्यास नागरिकांकडून या जाहिरातीच्या माध्यमातून हरकती आणि सूचना मागवल्या। महिनाभरात नागरिकांकडून कुठलीही हरकत व सूचना आली नसल्याचं नगर परिषदेकडून कळवण्यात आलं। त्यानुसार जानेवारी 2013च्या विशेष सभेत या उपविधींना अंतिम मंजुरी देण्यात आली। पण खरी गोमतर पुढे आहे। अंतिम मंजुरी जरी जानेवारी 2013ला लादण्यात आली असली तरी अंमलबजावणी मात्र छुप्या पद्धतीनं ऑक्टोबर 2012 पासूनच करण्यात आली होती। हा नागरिकांवर अन्याय होता। ऑगस्ट 2012च्या सर्वसाधारण सभेत घनकचरा घरोघरी संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट या सुविधांच्या शुल्क आकारणीचा ठराव मंजूर झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। शिवाय सूचना आणि हरकती मागवण्याचा कालावधी संपण्याआधीच मुख्याधिकाऱ्यांनी सप्टेंबर 2012ला आदेश काढून घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारणीला सुरुवात केली होती। तशी नोंद सर्व मालमत्ता धारकांच्या कराच्या बिलात केली। उपविधीची मंजुरी मिळाली जानेवारी 13ला आणि अंमलबजावणी सुरू झाली ऑक्टोबर 2012 पासूनच। हा सपशेल अन्याय आहे। म्हणूनच कुळगाव बदलापूर इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि त्यांना साथ दिली झी हेल्पलाईननं। जानेवारी 2013 मध्ये उपविधी मंजूर करून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवले, परंतु त्यांनी त्यापूर्वीच ऑक्टोबर 2012 पासून या घनकचरा व्यवस्थापन शुल्काची आकारणी या ठिकाणी शहरातील नागरिकांवर केली आहे। हा फार मोठा अन्याय आहे। या GR मध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी नमूद केल्याप्रमाणे झाल्याशिवाय या घनकचरा व्यवस्थापन शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत। असे असतानाही कुळगाव बदलापूर शहरात घनकचरा व्यवस्थापनात कुठलीही सुधारणा न करता प्रतिसदनिका 600 रुपये या ठिकाणी आकारणी करण्यात येत आहे। नगर परिषदेनं एवढा घोळ घालून नागरिकांकडून करापोटी एवढे पैसे उकळूनही सुविधांच्या नावाखाली बोंबच आहे। नियमानुसार ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करावा लागतो, त्याची वाहतूकही वेगवेगळीच करावी लागते, पण ठेकेदार हे सर्व नियम सर्रास धाब्यावर बसवत आहेत। थोडक्यातच काय तर नागरिकांच्या पैशातून नगर परिषदेचे ठेकेदारच तुंबड्या भरतायत। जोपर्यंत शहरातील घनकचरा व्यवस्थापनामध्ये आमूलाग्र बदल होत नाहीत तोपर्यंत या शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। संभाजी शिंदे यांना घेऊन हेल्पलाईनची टीम पोहोचली आरोग्य सभापती राजन घोरपडे यांच्याकडे। या संपूर्ण घोळाबाबत आणि असुविधांबाबत आम्ही त्यांना विचारणा केली, त्यावर त्यांनी सरकारी उत्तर दिलं। शिवाय स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं। आता जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे की सामूहिक भूमी भराव तळोजा इथे जे डम्पिंग ग्राउंड आणि तिथे जे काही प्रक्रिया करणार आहेत त्याच्यामध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेने सुद्धा भाग घेतलेला आहे आणि हा संपूर्ण कचरा जो बदलापूर शहरातला कचरा आहे हा तळोजा इथेशी त्या डम्पिंग ग्राउंडवरती नेण्याकरता जे काही चार्जेस आणि सॅग्रिगेशन करता ओला कचरा सुका कचरा वाहून नेण्याकरता जे काही अधिभार लागणार आहे तो नागरिकांकडून घ्यावा असं शासनाने कळवलं आणि त्याला अधीन राहून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि नागरिकांना चांगल्या चांगल्या सुविधा आम्ही देतोय आणि तशी संपूर्ण यंत्रणा आम्ही कामाला सुद्धा लावली। तुम्हाला सांगू इच्छितो की संत गाडगेबाळ स्वच्छ अभियानामध्ये 7 वेळा पारितोषिक मिळालेली कुळगाव बदलापूर नगरपालिका आहे आणि सुद्धा आम्हाला सहकार्य करा। हे शहर अतिशय स्वच्छ आणि सुंदर बनवूया आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने।
मालमत्ता धारकांनी जर ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवला तर त्या घनकचरा व्यवस्थापन शुल्कात 50% सूट दिली जाईल. तर मालमत्ता धारकांनी ओल्या कचऱ्यावरच घरी प्रक्रिया केली आणि फक्त सुका कचराच दिला तर त्यांच्या करात 75% सूट दिली जाईल असं नगर परिषदेकडून सांगण्यात आलंय. पण याबाबत नोंद ठेवणारी कुठलीही यंत्रणा नगर परिषदेकडे नाही. त्यामुळे कोणत्या निकषांवर मालमत्ता धारकांना नगर परिषदेकडून सूट दिली जाणार याबाबत संभ्रमच आहे. मग यातूनही पालिका कुणाचं तरी उखळ पांढरं करणार की काय असा संशय येतो. पण जोवर या नागरिकांना योग्य सुविधा दिल्या जात नाहीत, करात योग्य ती सूट दिली जात नाही, तोवर हेल्पलाईनची टीम या समस्येचा पाठपुरावा करणारच. कारण सवाल नागरिकांच्या हक्काचा आहे. बदलापूरहून चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.